हॅलो गाईज, आणि जसं की मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही गेलो होतो वाडीला आणि त्यानंतर मी गेले माझ्या बहिणीच्या घरी. तर तिथे सुद्धा तिचा होता पहिला संक्रांत सण आणि माझ्या छोट्याशा भाचीचा होता पहिलं बोरनान सण. तर त्यासाठी आम्ही गेलो होतो तिच्या गावी आणि ते बघू शकताय तुम्ही शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला दाखवते आहे. ही आहे माझी छोटीशी भाची निहारिका आणि तिचं सुद्धा पहिलं बोरनान होतं आणि माझ्या बहिणीचं होता पहिला संक्रांत सण आणि तो सुद्धा व्यवस्थित छान पार पडला. जसं आम्ही इथे माझ्या नंदेसाठी डेकोरेशन केलं होतं तसंच सेम तिथे फॉलो केलं होतं. आणि इथे बघू शकताय तुम्ही त्यांना चिरमुरे स्नान घालताय सगळेजण, कारण निहारिका खूप छोटी आहे आणि पहिलंच वर्ष आहे, त्यामुळे ती एवढे सगळे घरात लोक आणि हे संक्रांतीचे दागिने बघून खूप इरिटेट होत होती. पहिल्या वर्षी मुलं सहसा पहिल्या 2 वर्षी काहीसुद्धा घालून घ्यायला तयार होत नाही आणि तिचंसुद्धा तेच झालं होतं. ती अजिबात कोणतेही दागिने घालून घ्यायला तयार नव्हती आणि एवढे सगळे लोक आणि एवढी गर्दी बघून खूप रडत होती ती. त्यामुळे तिचा हा कार्यक्रम थोडा पोस्टपोन करून आम्ही या दोघांचा आधी पहिल्यांदा संक्रांत सण केलं. त्यांना छान दागिने घालून इथे बघू शकता तुम्ही तिच्या सासरचे लोक आहेत, ते सुद्धा खूप हौशी आहेत, सगळं आवडीने करतात तिच्यासाठी आणि त्यांना दागिने घालून त्यानंतर त्यांच्या दोघांची आरती करून नंतर निहारिकाचं सुद्धा बोरनान छोट्या पद्धतीने पार पडलं. इथे बघू शकता तुम्ही खूप रडत होती ती, त्यामुळे थोडक्यात तिचं बोरनान आवरलं आणि या दोघांचा सुद्धा संक्रांत सण पार पडला. आणि त्यानंतर 2 दिवसांनी आम्ही घरी परत आलो. तर मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये म्हटलं होतं की व्यंकटेशाची अभिषेक जो आम्ही मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवला होता त्याप्रमाणेच व्यंकटेशाची जी समाराधना असते ती दरवर्षी आमच्या इथे असते पूर्ण देशपांडे फॅमिलीतर्फे. तर हे आहे व्यंकोबाचं देऊळ आणि आम्ही गेलो होतो संध्याकाळी. तर इथे सध्या चालू होतं पेंटिंग. तर व्यंकोबाच्या पूर्ण देवळाला आतील गाभाऱ्याला इथे होतं तर रंगकामाचं काम चालू. या बघू शकताय तुम्ही यावर्षी देवस्थानच्या अध्यक्षांकडून व्यंकोबाच्या देवळासाठी या पादुका त्यांनी दिल्या होत्या. आणि संध्याकाळी इथे बघू शकता माझ्या सगळ्या सासवा मिळून पोहे फोडणी घालायचं काम करत होते. तब्बल 10 किलो पोहे हे सगळे समाराधने दिवशीच्या नाश्त्यासाठी तयार होत होते. दरवर्षी हाच रिच्युअल असतो, ही एक प्रथा परंपरा झालेली आहे आमच्या घराण्याची. सगळ्या ज्याच्या घरात समाराधना असते त्यावर्षी हा पोहे करण्याचा कार्यक्रम सगळ्यांच्या घरी असतो. आणि या सगळ्या माझ्या जावा आहेत ज्या बाहेर दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यासाठीचीच तयारी करत होत्या. इथे बघू शकताय तुम्ही पूर्ण देशपांडे फॅमिली आहे, पूर्ण सासवा आणि माझ्या सगळ्या जावा या सगळ्या मिळून हे सगळं काम चालू होतं आदल्या दिवशी. आणि त्याचबरोबर संध्याकाळी देवळाला सुद्धा लायटिंग्स केलेले होते बघू शकताय तुम्ही. तर हा आहे आजचा व्लॉग. थोडक्यात मी तुम्हाला समाराधनाची पूर्वतयारी दाखवते. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला समाराधने दिवशीचं सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवेन. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.